सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजले 11:05. तर आज आपण इथून चेकआउट करतो आहे आपले. तर इथे जवळ एक जगन्नाथ देवाचं मंदिर आहे. तर ते मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊ आणि इथून पुढे निघू मग. तर आज आपण इथून दमणवरनं जव्हारला चाललो आहे. तर जव्हारला जाऊन आज आपला स्टे आहे आणि रस्त्यामध्ये आपल्याला जे जे स्पॉट कव्हर करायचे ते करू आज आपण. ते तुम्हाला दाखवतो मी पुढे. गाडीमध्ये सामान पॅक झालं आहे आपलं, सगळे चेकआउटची फॉर्मॅलिटी झाली पूर्ण. हे बघा, शिवांश गाडीमध्ये बसून मस्त खेळतो आहे. त्याने डिफेंडर गाडी इथे घेतली आहे. चला आपण आता दर्शन घेऊ आणि पुढे निघू प्रवासासाठी. तर हे मंदिरामध्ये आपलं दर्शन झालं आहे. आता इथे छान मंदिर आहे. तिकडे आपले रूम्स आहेत त्या हॉटेल्समध्ये. आता आपण गाडी घेऊ आणि पुढच्या प्रवासाची सुरुवात करू. शिवाय थांबतो का इथे? तू गाडी घेऊन येऊ का? थांब मग इथे. मी गाडी घेऊन येतो. तर आता आपण निघलो इथनं. पुढे शिवांश थांबलाय तिथे. त्याला घेऊ आणि आता निघू इथून आपण. रस्ता थोडा खराब आहे इथे हॉटेलमध्ये यायचा, पण थोडासा जास्त काही अडचण नाही यायला. वातावरण मस्त झालं आहे. आज पण ऊन नाही, काही नाही, मस्त आभाळ आहे. तर चला आता इथून आपण निघू. तर आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आणि डोसा घेतला होता, तो संपलाय आता. आणि शिवांश बघा, हे फ्रेंच फ्राईज चालू आहे शिवांशचे. सोबत शिवांशला कोल्ड्रिंक लागते. हां, चला शिवांशचा नाश्ता वगैरे झाला. आपण इथे थांबलो होतो. हे डोसा क्रश म्हणून ठिकाण आहे, आपल्या हॉटेलच्या जवळच होतं. नाश्ता झाला, शिवांचं झालं की निघू पुढे. तर आता आपण इथून जायला निघलो होतो पुढे जव्हारसाठी, पण रस्त्यामध्ये परत इथे थांबायची इच्छा झाली आहे. त्यामुळे थोड्या वेळ थांबू इथे परत आणि इथून पुढे निघू. कारण वातावरण पण छान आहे, एकदम हलका पाऊस पडतो आणि हे दृश्य सगळं समुद्र ते खूप छान वाटतं. तर 2 वाजले दुपारचे आणि हा रस्ता चालला आहे आपला दाबोसा वॉटरफॉलला. आपण तिथे चाललो आहे पहिले. वॉटरफॉलवरती जाऊ आणि तिथून पुढे मग रिसॉर्टला जाऊ आपल्या. शिवांश चिप्स खातोय गाडीमध्ये. शिवांश, मी आली तुमच्यामध्ये. चला. तर चला आता हा छान रस्ता चालला आहे. असा रस्ता एकदम मस्त आहे. सिल्वासापासून जो मध्ये रस्ता आला आहे तो कंटिन्यू असा छान आहे आणि सिनरी आहे मस्त छान आजूबाजूला. तर आता आपण दाबोसा वॉटरफॉल जवळ पोहोचलो आहे. 700 मीटरवरती आहे ते. आणि हा रस्ता पूर्ण असा गावातून चालला आहे रस्ता. साईडला पूर्ण सिनरी आणि पूर्ण डोंगराच्या एरियामध्येच वॉटरफॉल आहे. एकदम आतमध्ये आहे. गाडी एकदम मस्त शांततेत फर्स्ट गिअरवरतीच चालू आहे फक्त, कारण अचानक उतार चढाव चालू आहेत. आणि शिवांश बघा झोपलाय गाडीमध्ये. आता त्याला वॉटरफॉल आल्यावर उठवू. आता 2 मिनिटामध्ये वॉटरफॉल येतोय आता. चल शिवांश, शिवांश, हे शिवांश, चल उठ. आपण आलो धबधब्यावरती. चल जायचंय. चल, तुझ्या डिफेंडरचं ते कुठं पडलं रबर? चल ना, उठ ना. तर बघा आपण इथे पोहोचलोय आता वॉटरफॉलला. गाडी पार्क केली इथे. शिवांश उठत नाही, त्याला उठवू आणि जाऊ पुढे. तर आपण इथे आलो होतो वॉटरफॉलला, दाबोसा वॉटरफॉल. पण इथे हे ग्लासचा ब्रिज आहे, याचं काम अजून चालूच आहे. त्यामुळे त्यांनी एंट्री पूर्ण बंद केली तिकडे. इथे बघू शकता तुम्ही, पोलीस बसलेले आहे आणि पुढे जाऊच देत नाही आहे ते. इथे काम चालू आहे पूर्ण त्याचं. अजून काम झाल्याच्या नंतर मग एंट्री चालू होईल वरती. हा पूर्ण ग्रासचा ब्रिज आहे, तुम्ही मॅपवरती बघू शकता. एकदम छान पुढून व्ह्यू येतो. म्हणजे त्या तिथे
कॉर्नरवरती उभं राहिल्यावर, पण सध्या ते बंद आहे सगळं, त्यामुळे ठीक आहे, जाऊ दे. आता इथे आपण भुट्टा खाऊ आणि निघू पुढे बॅड लग आपलं. तर आपण इथे भुट्टा घ्यायला नाही काढण्यासाठी, आणि इथे बघू शकता तुम्ही, इथं स्टेज वगैरे लावलं आहे त्यांनी. 15 ऑगस्टला याची ओपनिंग होणार आहे, आणि ओपनिंग झाल्यावर एक चार्जेस घेऊन त्या ब्रिजवरती आपल्याला जाऊ देणार आहेत ते. तर बघू आता नंतर कधी योग येतो इकडे येण्याचा. आलो तर नक्की विजिट करू परत. सध्या भुट्टा एन्जॉय करू आणि निघू इथून. तर आपण आता दावस वॉटरफॉलून परत चाललो आहे, कारण ते बंद होतं. आपण आता पुढे खतखत धरण आहे, ते पण एक चांगलं पॉईंट आहे इथे बघण्यासारखा. तर त्या पॉईंटवरती जाऊ. हे बघू शकता वरती हे बोर्ड आहे, नाशिक, पालघर, जव्हार. तर आपल्याला जव्हारला जायचं आहे, 15 किलोमीटर आहे इथनं. तर चला आता तिकडे जाऊ. तर आता हे आम्ही एक खतखत डॅमसाठी रस्त्याने चाललो होतो. तर तिथे असा एक छान व्ह्यू पॉईंट दिसला आम्हाला. तर या पॉईंटवरती थांबलो आहे आम्ही, आणि शिवांश म्हणतोय आता मला व्हिडिओ करायचा. तर आपण खतखत धरणावरती जाण्यासाठी थांबलो होतो, आणि रस्त्यामध्ये हा पॉईंट दिसला आपल्याला. तर इथे आपण अशी गाडी थांबवली आपली, आणि आता इथे थोडा वेळ आपण टाईम स्पेंड करू आणि मग पुढे जाऊ. ते बघा शिवांश, शिवांश मज्जा येते आहे. शिवांशला खूप मज्जा येते इथे. आपण थोडा वेळ बसू इथे आता. असं पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू आहे हा, पूर्ण डोंगर. कुठे गाडी आहे? गाडी तिकडे ठेवली आहे, चा घेऊन ये. तर थोडा वेळ थांबू आपण इथे, फोटो वगैरे काढू आणि पुढे जाऊ. ते तिथे सगळे तेच भाताची शेती चालू आहे सगळी, कारण पाण्याचं प्रमाण जास्त आहे इथे. तर आपण खतखत डॅमवरती पोहोचलो आहे आता. तर हे बघू शकता तुम्ही, एकदम छान असतं इथे. पाण्याचा ओव्हरफ्लो होताना पाणी तिथून दिसतंय, आणि हे खाली स्लोलीमध्ये जसं भुशी डॅमला पाऱ्यांवरनं पाणी पडतं तसंच प्रकारे पाणी पडतं आहे. पण इथे जाणं अलाउड नाही आहे खाली, कारण फ्लो कधीही वाढू शकतो, काही होऊ शकतं. आपण थोड्या वेळ इथे थांबू आता. हे बघू शकता असं खाली पाणी इथून चाललं आहे, आणि पुढे पण वॉटरफॉल असणारच आहे. इथून खाली पडतं आहे पाणी. पाण्याचा फ्लो सध्या जास्त नाही आहे, पण आहे तरी बऱ्यापैकी. बघू शकता. काय झालं, ही अशी गाडी पार्क करण्यासाठी जागा पण आहे इथे. आणि हा पुढे रस्ता. आता बघू कुठे जातो आपल्याला. पुढे पण आपल्या रिसॉर्टवरती जायचं आहे आता जव्हारला. डॅमवरती थोडा टाईम स्पेंड करून आपण आपल्या रिसॉर्टवरती जाऊ इथनं. तर आम्ही इथे जव्हारमध्ये पोहोचलो होतो. हे प्रकृती ॲग्रो फार्म रिसॉर्ट म्हणून आहे. तर आपण गाडी पार्क केली आपली तिथे, आणि वरती आपली रूम आहे. इथे रूम्स आहेत वरती. बॅक साईडला रूम घेतली. इथे रेस्टॉरंट आहे त्यांचं, आणि हा चिल्ड्रनसाठी प्ले एरिया आहे तसा. तर आपल्या शिवांशला हेच पाहिजे होतं. शिवांशसाठी बघूनच मी रूम बुक केली. त्यामुळे आता शिवांश खेळतो इथे. आम्ही खेळण्यासाठी तिकडे गेलोच होतो, तिला अचानक पाऊस सुरू झाला. इथे वातावरण मस्त झालं आहे अचानक. पहिले ऊन पडलं होतं, आणि आता पाऊस चालू झाला आहे. वातावरण चेंज होतं असंच इथे. तर आपण थोडं नाश्त्यासाठी इथे ऑर्डर केली आहे, ती आपण इथे बसून खाऊ आता. आणि बघू, पाऊस थांबला तर खेळू, नाही तर रूममध्ये जाऊन रेस्ट करू आता, कारण भरपूर ड्राईव्ह झाला आहे आजचा. काय खायचं शिवांश? बर्गर. ठीक आहे. मज्जा येते. पाऊस चालूच आहे, बारीक बारीक भुरभुर चालू आहे. शिवांश झोका खेळतोय. हा, पाणी अजून जोरात देऊ थोडासा.
ये वरती बघ मग छान वाटतं. हा खाली बघितलं ना मग भीती वाटती. काय डर थोडस काही नाही होत.